गाडीवरती बसले होते कोंबडे साहेब बाबा. त्यांना बघता बघता जिजा झोपून गेली. जिजाची काय झोप आहे ना. तोपर्यंत आला पाऊस. पाऊस पण आला बारीक, पण आहे ना मी माझं स्टँड जे तुटलं होतं ना ते मी सिमेंटमध्ये पॅक करून उन्हाला ठेवलं होतं. तर मला भिजायची भीती वाटली म्हणून मी पळत गेले ते आणायला. तर नंतर वाढला होता. तोपर्यंत म्हणतात चला आपला घरातला पसारा तरी उचलून घ्यावा. दिवाणवरती मशीनवरती प्रचंड प्रमाणात राडा झाला होता. मग तो राडा सगळा उचलून घेतला दिवाणवरती. म्हणजे जो दिवाण मागं पसारा झाला होता ना, असं कोणी पण या काय पण टाका ते केलं होतं त्यांनी. तर तो सगळा पसारा उचलला, व्यवस्थित ठेवला. पाठीमागं दिवाणच्या थोडीशी जागा ठेवलेली मी, जेणेकरून जो आपला न लागणारा आहे, म्हणजे लागतं ते कधीतरी लागतं तेच मी दिवाण मागं ठेवलेलं आहे. कारण की मग पुढं असा लय राडा दिसत नाही. मग दिवाणवरचं आणि मशनीवरचं सगळं उचलून जागच्या जाग्यावरती ठेवलं. मग अचानकच डोक्यात आलं की आपला जो साड्यांचा कप्पा आहे तो तरी आवरून घ्यावा. मग तो आवरायला घेतला. एवढ्या काय साड्या नाहीत माझ्याकडं, आहेत 5-6 साड्या आहेत. ते मग उचलून वगैरे ठेवल्या, व्यवस्थित घड्या घालून ठेवल्या. कारण की छान दिसलं तरच छान वाटतं. कपाट उघडल्यावरती पण लय राडा वाटत नाही. त्यामुळं मग ते अशा इकडं तिकडं झाल्या होत्या. मग तेवढ्याच घडी घातल्या आणि नेटवाने ठेवल्या. मग बाकीचं म्हणतं नंतरून आवरता येईल. पोरींच्या कपड्यांमध्ये सारखाच पसारा होतो. कारण की ते दिवसभरातून आहे ना त्यांचे 5-6 कपडे तर होतातच सहजच. मग ते वाळल्या की परत ठेवायच्या, मग परत धुवायचं. मग त्यांचं सारखं कपाट विस्कटतं. मग ते सारखंच आवरावं लागतं.